नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की प्रवक्ता विद्याताई चौहान ने हाल ही में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने पार्टी के नवीनतम राजनीतिक दृष्टिकोण और रणनीतियों पर विस्तृत चर्चा की। चौहान ने वर्तमान सरकार की नीतियों की कड़ी आलोचना की। उन्होंने उन्हें जन विरोधी और अलोकतांत्रिक करार दिया। उन्होंने जोर देकर यह भी कहा कि राकांपा हमेशा से ही जनहित के मुद्दों पर संघर्षरत रही है और आगे भी रहेगी। इसके साथ ही उन्होंने आगामी चुनावों के लिए पार्टी की तैयारियों और गठबंधन संभावनाओं पर भी प्रकाश डाला। चौहान ने पार्टी कार्यकर्ताओं को एकजुट रहने और जनता के बीच जाकर उनकी समस्याओं को सुनने और समाधान करने का आह्वान किया। अंत में उन्होंने मीडिया से भी निवेदन किया कि वे निष्पक्षता के साथ सच्चाई को जनता तक पहुंचाने में अपनी भूमिका निभाएं। भयंकर आहे, कारण मुंबईचा तुम्ही जो कोस्टल रोड केलेला आहे तो वरळीचा समुद्र जो आहे, जो आतापर्यंत मी 74 पासून मुंबईत राहते आणि वरळीलाच मी आधी राहत होते, तिथल्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लाटा बघितल्या तर डोंगरा एवढ्या मोठ्या लाटा असतात आणि त्या पाण्याला इतका फोर्स असतो की तो सिलिंग तिथे राहिला आहे हे आपलं नशीब समजायचं। परंतु आता कोस्टल रोड जो बांधलेला आहे त्याच्या कामामध्ये आता जर हे पाणी गळती किंवा अशी गळती होत असेल तर मला असं वाटतं तिथनं जाणं सुद्धा भीतीदायक आहे। मोठे मोठे टेक्निशियन बोलवून त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि जर का भर पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असताना जर लाटांचा जोरदार मारा झाला तर हा कोस्टल रोड वाहून जायला वेळ लागणार नाही। त्यामुळे जीवितहानी होऊ नये हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे। जेव्हा घाईघाईने तुम्ही पंतप्रधानांना आणून तिथे उद्घाटन करता तेव्हा त्या विकासाचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असतं। आता ही जी कोस्टल रोडची संकल्पना आहे ही तर या सरकारची तर बिलकुलच नव्हती, ती उद्धवजी ठाकरेंची कल्पना असताना सुद्धा त्याचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी तो घाईघाईने तो रस्ता चालू केलेला आहे। पण आता तिथे जर लिकेज होत असेल तर तो लिकेज कशामुळे होतोय आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तेवढी चांगली आहे का ह्याचं सगळ्याचं इन्स्पेक्शन झाल्याशिवाय मला असं वाटतं तो रस्ता अशा जबरदस्तीने चालू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण तिथून हजारो लाखो वाहनं रोजची येत आहेत जात आहेत आणि आता मी ऐकलं की 10 जूनला तो येणारा म्हणजे मरीन लाईन्स पासून ते बांद्र्यापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो पण सुरू करताय तुम्ही, तर त्या कोस्टल रोडची पाहणी करा, मोठे टेक्निकल इंजिनियर्स असतील त्यांना बोलवा आणि ती खऱ्या अर्थाने खात्री झाल्यानंतरच त्याला परवानगी द्या। भले अजून 6 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ह्या सरकारला नाहीये। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।